तो आता आपण बघूया वीर दोघांतली ही तोटेनाचा एपिसोड येऊ. आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी अंशुमनच्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये जाऊन हार्ड डिस्कमधून श्वेता आणि त्याचे व्हिडिओ काढून आणते आणि तिला आनंद आणि निकिताची साथ असते. स्वानंदी पेनड्राईव्हमध्ये सगळे व्हिडिओ घेते आणि एक कॉपी निकिताकडे, एक कॉपी श्वेताकडे आणि एक कॉपी तिच्याकडे ठेवते. तर स्वानंदीला तो पेनड्राईव्हमधला व्हिडिओ समरला दाखवायचा असतो. आनंदीने ठरवलं असतं सकाळी सकाळी उठून ती देवाची प्रार्थना करते आणि आज तिला अंशूचा व्हिडिओ हा सगळ्यांसमोर आणायचा असतो. अंशू किचनमध्ये रुपालीवर ओरडत असतो की तिने त्याला सकाळी सकाळी पिण्यासाठी गरम पाणी दिलेलं नसतं म्हणून, आणि रुपालीकडनं चुकून ते पाणी जास्त गरम होतं म्हणून अंशू तो ग्लास घेऊन तिच्या हातावर ओतायला निघतो. तेव्हा स्वानंदी त्याचा हात पकडते, त्याला हॉलमध्ये येऊन बसवते आणि त्याला सांगते की आज आपण सगळ्यांना सांगूया की हा तुमचा लहानसा अंशू आहे ना, तो किती ढोंगी आहे, ते किती खोटारडा आहे आणि किती निर्लज्ज आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, अरे बापरे काय झालं, माझ्या बोलण्याने घाबरलास तू? अंशूला घाम फुटतो. तेव्हा स्वानंदी बोलते काहीतरी आहे कपाळावर. तेव्हा अंशू पटकन कपाळाला हात लावतो. तेव्हा स्वानंदी बोलते की स्वतःचे पाप आठवून किती घाम फुटला रे तुला. तेव्हा अंशू चिडून उठतो आणि बोलतो, एक कोण समजते तू स्वतःला? माझ्याच घरात मला ॲटिट्यूड देतेस? लक्षात ठेव, दादाने तुला एक मदत म्हणून या घरात आणलंय. अशीच्या अशी उचलून फेकायला वेळ लागणार नाही, जा परत जिथून आली होती तिथून, गटारात. तेव्हा स्वानंदी त्याच्यासमोर येते आणि बोलते, बापरे केवढी भीती दिसते रे तुझ्या चेहऱ्यावर. तेव्हा अंशू बोलतो, शटअप शटअप, नजर खाली करतो असं अंशू बोलतो. तेवढ्यात आजी, अर्पिता, आदिरा, अंशूची मॉम सगळे हॉलमध्ये येतात. तेव्हा अर्पिता बोलते की काय झालं, तुम्ही एवढं मोठ्याने का बोलतायत? तेव्हा आदिरा बोलते, नंदुताई काय झाले प्लीज कळेल का मला? तेव्हा अर्पिता बोलते की काय होणार आहे, स्वानंदीने पुन्हा अंशूशी भांडण करून काढलं असेल. तेव्हा अर्पिता बोलते, तू का नेहमी? तेवढं स्वानंदी बोलते, बस बस थोडं थांबा, मी बोलते ना त्याच्याशी, सगळं कळेल, थांबा हां. तेवढ्यात इकडे मल्लिका आणि समर त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. तेवढ्यात मल्लिकाला आणि समरला बाहेर आवाज येतो. ते बाहेर डोकावून बघतात आणि तेही जातात हॉलमध्ये. तेव्हा सगळे आल्यावर अंशू स्वतःचं बोलणं डायव्हर्ट करतो आणि बोलतो की वहिनी काय झालं आहे, का तुम्ही सकाळी सकाळी मला त्रास देत आहेत? तेव्हा तो रोहिणीला बोलतो की रोहिणी चल नाश्ता लाव सगळ्यांना डायनिंग टेबलवर. अंशू जायला लागतो. तेव्हा स्वानंदी त्याचा हात पकडून बोलते, एक मिनिट. तेव्हा स्वानंदी बोलते, एक मिनिट, घाई कसली झाली, आता मी फक्त बोलणार आहे आणि तू फक्त गप्प बस. इकडे श्वेता निकिताची वाट बघत असते. निकिता स्कूटीवर येते. तेव्हा श्वेता निकिताला बोलते की मॅम आपण जे काही करतोय, म्हणजे बघितलं ना मागच्या वेळेस काय झालं आहे, सगळं आपल्या बाजूने पलटलं आणि सगळी मिस ह्युमिलेट झाली मॅम, मला खूप भीती वाटते हो. तेव्हा निकिता तिला समजत असते आणि तिला सांगत असते की माझा स्वानंदीवर पूर्ण विश्वास आहे, ती तुला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे. मल्लिका आणि समर धावत येतात. तेव्हा मल्लिका हॉलमध्ये येते आणि बोलते, स्वानंदी का चिडलीस बाळा? तेव्हा स्वानंदी बोलते की तशी तर बरीच कारणे काकू माझी चिडण्याची, पण सध्या तर मी एक कारण सांगते. आज माझं चिडण्याचं कारण सगळ्यांसमोर आणणार आहे. तेव्हा मल्लिका बोलते, म्हणजे काय झालं नेमकं? अंशूने काय केलं का? अंशू किती वेळा सांगितलं तुला, मोठी बहिणी तुझी, नजर खाली ठेवायची तुझी, मान द्यायचा तिला. तेव्हा मल्लिका बोलते की हवं तर हात जोडते मी. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही, हात वगैरे जोडू नका, उगाच मला गिल्टी फील करू नका, आणि सॉरी म्हणण्या इतकं छोटी चूक तुमची मुलगा करतच नाही. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम कोड्यात काही बोलू नका, जे काही आहे ते स्पष्ट बोला. तेव्हा स्वानंदी बोलते, मिस्टर राजवाडे मला तुम्हाला सगळं एकट्यात बोलायचं होतं प्रायव्हेटली, पण तुम्ही कधीच माझं ऐकून घेतलं नाही, त्यामुळे आता हे सगळं आता सगळ्यांसमोर बोलावं लागतंय. अंशुमनच्या नशिबातच सार्वजनिक बदनामीचे योग येत, काय करायचं, तुम्हाला सगळ्यांना मी सगळं दाखवणार आहे आता. तेव्हा आजी बोलते, म्हणजे काय दाखवणार आहेस? तेव्हा स्वानंदी बोलते की सगळं मी ना फक्त एका मिनटात माझा लॅपटॉप घेऊन येते. तेव्हा आदिरा बोलते, काय चाललंय काय या घरात? तेव्हा अंशू बोलतो की लॅपटॉप मागच्या वेळेस पण हेच झालं ना. तेव्हा स्वानंदी बोलते की ही मुलगी अशी का करते, हिचं नेहमीच झालं आहे आई. तेव्हा समोर बोलतो, काही दिवसांनी हे व्हायलाच हवं का? तेव्हा आजी बोलते, शांत राहा, तिला नेमकं काय म्हणायचं हे ऐकून घेऊया ना आपण. तेव्हा मल्लिका अंशूला बाजूला घेते आणि बोलते की मी काय म्हणत ना, मी तिच्या रूममध्ये गेली, तिने लॅपटॉप बंद केला, नक्की काहीतरी आहे तिच्या लॅपटॉपमध्ये. तेव्हा अर्पिता बोलते, काय मोठं असणार आहे, उगाच ती तमाशा करते. तेव्हा मल्लिका बोलते, काय माहीत बाबा, हे बाबा तू काही तमाशे तर नाही केलेस ना नवीन? तेव्हा अंशू बोलतो की मग मी काय केलेलं नाही, उलट तिने जे केलं होतं ना ते मी मिळवलं आहे. ज्या हार्ड ड्राईव्हमध्ये तिने श्वेताचा आणि माझा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ना, ती हार्ड ड्राईव्ह माझ्याकडे सेफ आहे. इकडे स्वानंदी लॅपटॉप घेऊन येते. तेव्हा स्वानंदी बोलते, आता हे बघून सगळ्यांना धक्का बसणार आहे,
ते दुर्दैवी आहे, पण प्लीज एक रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. स्वानंदी व्हिडिओ प्ले करते, सगळे शॉक होतात. मल्लिका तर मुद्दामच नाटक करते की मला बघवत नाही आहे. तेव्हा स्वानंदी लॅपटॉप बंद करते आणि बोलते की आय एम सॉरी राजवाडे, तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणं भाग होतं. अंशुमन तुमच्यासमोर खूप चांगला चेहरा घेऊन फिरतो, पण तसं खरंच नाही आहे. तेव्हा समरला खूप शॉक बसतो. समर फ्लॅशबॅकमध्ये जातो. त्याला अंशुमनने त्याच्या पुढे जे काही केलं आहे ते त्याला आठवत असतं. तेव्हा स्वानंदी बोलते की हाच व्हिडिओ मी त्या दिवशी आजीच्या सहज चंद्रदर्शनाच्या दिवशी दाखवणार होते आणि मी तो व्हिडिओ खूप कष्टाने मिळवला होता. पण काय झालं माहीत नाही, तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमधनं डिलीट झाला आणि आज असं वाटतंय की त्या मोबाईलमधनं कोणीतरी तो व्हिडिओ डिलीट केला असावा आणि जी हार्ड ड्राईव्ह मागवली होती तीसुद्धा ब्लँक झाली होती. मला माहिती आहे तुमचं तुमच्या लहान भावावर खूप प्रेम आहे, जीवापाड प्रेम करता तुम्ही त्याच्यावर, पण एका साध्या मुलीला याने फक्त ऑफिसमध्ये नाही, घरात वाटेल तिथे हॅरेस केलं आहे. त्या मुलीच्या घरी या मुलाने गुंड पाठवले ते आणि तिच्या घरातल्यांना इतका त्रास दिला आहे की हे तुम्हाला मी सांगूही शकत नाही. त्या दिवशी पुरावा नव्हता माझ्याकडे, तो कुठेतरी गायब केला होता, पण आज आहे, समोर आहे. मग बघा आता काय करायचं हे तुम्ही ठरवा. समरला खूप राग येत असतो. समर जातो आणि अंशुमनच्या जोरात कानाखाली वाजवतो. इकडे श्वेता आणि निकिताही समरकडे यायला निघतात. इकडे अंशू बोलतो की दादा मी, तेव्हा समर ओरडतो गप्प बस, एक शब्दही बोलायचं नाही. तेव्हा समर बोलतो की आजपर्यंत लहान भाऊ म्हणून मी तुला प्रोटेक्ट करत होतो, तुझ्यावर विश्वास म्हणून त्या मुलीला राजीनामा द्यायला लावला मी. अरे स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण आहे आपल्या घरामध्ये आणि तू असं वागलास. आज ना मला तुला भाऊ म्हणून घ्यायची सुद्धा अंशुमन लाज वाटते. तेव्हा समोर खूप पॅनिक होत असतो. मूर्ख आहेस तू, मूर्ख, मी मूर्ख आहे. स्वानंदी मॅडमने मला सांगण्याचा खूप प्रयत्न केला तुझ्याबद्दल, पण मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला कारण की माझा तुझ्यावर विश्वास होता. आनंदनेही मला अलर्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीही मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला कारण की माझा तुझ्यावर, माझ्या अंशुमनवर विश्वास होता. तेव्हा अंशुमन बोलतो की दादा प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा समोर बोलतो काय ऐकून घ्यायचं रे, जे काय ऐकायचं होतं, जे काही बघायचं ते मी या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलं. इतका नीच वागलास तू त्या मुलीशी, श्वेताशी. आज तू तिला फसवलंस, उद्या मलाही फसवशील. तेव्हा अंशू बोलतो की दादा प्लीज माझं एकदा ऐकून घे, ही श्वेता आहे ना खूप पोचलेली मुलगी आहे दादा. ती माझ्या मागे लागली, तिचं प्रेम आहे माझ्यावर, पण तिला माझ्याशी लग्न नाही करायचं आहे. तिचा डोळा आहे आपल्या प्रॉपर्टीवर. दादा हा सगळा ट्रॅप होता, तिनेच मला बोलायला लावलं, हे सगळं तिनेच मला बोलवलं होतं, तिनेच मला हे सगळं करायला लावलं, आय स्वेअर दादा. तेव्हा समोर बोलतो की बस एक शब्दही बोलायचं नाही तू आता. अरे आपली चूक झाली आहे, ते मान्य करायचं सभ्यपणाही नाही आहे तुझ्यामध्ये. समोर बोलतो एवढा खोटेपणा, एवढा नीचपणा कुठनं आला असेल तुझ्यामध्ये, कुठनं आला अंशू तुझ्यामध्ये हे सगळं. तेव्हा समोर रडत असतो की काय चुकलं की तू या थरापर्यंत पोहोचलास अंशू. खरं तर मला आता तुझं थोबाडं फोडायची इच्छा होते. तेव्हा मल्लिका मुद्दामच पुढे येते आणि अंशूच्या कानाखाली वाजवते आणि बोलते की हे दिवस बघायला लावलेस तू माझ्यावर, हे संस्कार केले. अरे 2 बहिणी आहेत ना तुझ्या आणि तू लोकांच्या मुलींशी असं वागतोस. तेव्हा मल्लिका मुद्दामच आजीजवळ जाते आणि बोलते की आई माझं काय चुकलं, कोणती शिक्षा देतोय हा आपल्या कुटुंबाला. तेव्हा आजी बोलते अंशुमन लाज आणलीस तू आपल्या अख्ख्या कुटुंबावर. मल्लिका अंशुमनला खुणवते. अंशुमन पटकन समोरचे पाय धरतून बोलतो की दादा प्लीज एकदा ऐकून घेणार आहे, हे सगळे अगेन्स्ट झाले माझ्यापासून, तू ऐक ना. तेव्हा समोर त्याचा हात झिरकाडतो. तेव्हा सगळ्या मुली अशाच करतात, पैसा उकळण्याचा फॉर्म्युला आहे हा आणि मला खात्री आहे श्वेताने आधी असंच केलं असणार. श्रीमंत मुलांना फसवायचं, त्यांना ट्रॅप करायचं आणि पैसे उकळायचे आणि ती श्वेता पैशांसाठी काहीही करू शकते दादा. एक नंबरची चीप आणि युजलेस मुलगी ती. तेव्हा समोर अजून चिडतो आणि त्याच्या कानाखाली वाजवतो. तेव्हा समोर बोलतो एवढं सगळं झालं, इतकं खोटं बोलण्याची आणि नालायकपणा करण्याची हिंमत येते कुठून तुझ्यात. अंशू रिक्वेस्ट करत असतो. तेव्हा समोर बोलतो की गप्प बस अंशू, यापुढे श्वेताबद्दल एक शब्दही बोलला ना तर बघ, श्वेता एक मुलगी आहे आणि मुलींशी सभ्यपणेच बिहेवियर केला पाहिजे. तेव्हा समोर बोलतो की चूक केली मी तुझ्यावर विश्वास ठेवून अंशू. हे सगळेजण तुझ्या विरोधात बोलत होते ना, तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवला, मी तुझी बाजू घेतली, मी तुला सपोर्ट केला कारण की मला माझ्या भावावर विश्वास होता की तो असं काही करणार नाही. आणि आजवर तुला वाटत असेल ना की मी तुला सपोर्ट करेल पण तो मी करणार नाही, हे सगळं बघून ना डोळे उघडले माझे. आणि अजूनही तुला वाटत असेल की मी तुझ्यासोबत सपोर्ट करेल, तुला विश्वास दाखवेल, तर असं बिलकुल होणार नाही. तेव्हा समोर बोलतो हिंमत कशी झाली रे तुझी. ओरडून बोलतो की हिंमत कशी झाली, माझ्या ऑफिसमधल्या स्टाफला हरेश करायची हिंमत कशी झाली तुझी. आणि हरेश केलं ते एका फिमेल स्टाफला.
कोण आहेत त्या, कुठनं प्रवास करत त्या इथपर्यंत येतात. स्वतःचं करिअर करण्यासाठी रात्री बेरात्री जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. रात्री बेरात्री ट्रॅव्हल करून प्रवास करतात. का? कारण की त्यांच्या आई वडिलांना त्यांनीच पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं असतं. त्यांना स्वतःच्या पायावरती भक्कमपणे उभं राहायचं असतं. त्यांच्या परिस्थितीला सपोर्ट करायचं असतो त्यांना. आणि या सगळ्याचा फायदा ना तुझ्यासारखे नालायक आणि विकृत माणसं घेतात. मला असं वाटलं होतं की माझ्या फिमेल स्टाफसाठी, माझ्या फिमेल्स स्टाफ सगळ्यांसाठी मी एक सुरक्षित वातावरण तयार केले आहे माझ्या ऑफिसमध्ये. महिला कर्मचाऱ्यांसाठी सेफ इन्व्हायरमेंट तयार करणं हा माझा पहिला रूल होता आणि ते तूच मोडलास का? अरे 2 बहिणी आहेत ना तुला, उद्या जर त्यांच्याशी कोणी असं वागलं तर काय करशील तू अंशू? काय करशील सांग ना. त्या श्वेतासारखी अत्यंत हुशार मुलगी आपल्या ऑफिसमध्ये आपलं करिअर करायला आली होती. काय केलंस तू तिच्याबरोबर? तिचे स्वप्न उद्ध्वस्त केलंस, तिचं करिअर संपवलंस, तिच्या आयुष्याशी खेळलास का? तुला काय वाटलं तू हे सगळं केलंस त्या श्वेताबरोबर? यात पुरुषार्थ आहे? त्याला पुरुषार्थ नाही म्हणत अंशुमन, याला विकृती म्हणतात, विकृती. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.